तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या रायगडच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी रायगडमधल्या खड्ड्यांच्या स्थितीचा आढावा घेतला। राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे। स्थानिकांनाच जर त्याचा फायदा नसेल तर विकास काय कामाचा, असा सवाल राज ठाकरेंनी सरकारला विचारलेला आहे। स्थानिक जे आमदार बिमदार सगळे लोक जी मंडळी आहेत, राजकीय हस्तक्षेपामुळे या सगळ्या गोष्टी होत नाहीयेत। मागे मी एकदा नितीन गडकरींना मी फोन केला होता या बाबतीत। मी त्यांना विचारलं होतं, मी एकदा बोललो पण होतो, पण गडकरींनी मला याचं उत्तर दिलं होतं की कॉन्ट्रॅक्टर कंटाळून निघून गेले। आता नितीन गडकरी जे या रस्ते आणि या सगळ्या गोष्टींचे केंद्रीय मंत्री आहेत, ते जर समजा कोकणातल्या कंत्राटदारांबद्दल कंटाळून निघून गेले असं जर म्हणत असतील तर ते कंटाळले कोणामुळे, कशामुळे कंटाळले? आतापर्यंतचा रिवाज असा आहे की तुम्हाला जर रस्ता बांधायचा असेल तर ज्याला लँड ॲक्विजिशन म्हणतो, ती लँड ॲक्विजिशन ही सरकारने करून द्यायची असते आणि मग पुढे कंत्राटदार ती गोष्ट करतो। हे सगळे रस्ते करत असताना प्रत्येक वेळेला हाच प्रॉब्लेम आलेला आहे की जागा संपादित केलेली नाही, कंत्राटदाराला कंत्राट देऊन मोकळे झालेत, पैसे गेलेत, पैशातनं त्यांचे टक्के गेलेले आहेत आणि रस्ता तिकडेच आहे। हे वर्षानुवर्ष ह्याच गोष्टी होत आल्यात, अशाच होत आहेत। आत्ता नवीन बांधलेल्या रस्त्यावर मी आलोय, काय अवस्था आहे नवीन बांधलेल्या रस्त्याची? डेव्हलपमेंटला विरोध करण्यासारखं काही नाहीये, परंतु कोकणाची परिस्थिती पाहिली तर डेव्हलपमेंट नको अशी परिस्थिती आहे आज। कारण ती जर समजा स्थानिक लोकांच्या जर वाट्याला येणार नसेल तर ही डेव्हलपमेंट काय करायची? हे जे उद्योग येत आहेत यांच्यामध्ये पार्टनर व्हा, कळलं का? तुम्ही जमिनी विकून तुमचा विषय संपला। दरम्यान राज ठाकरेंच्या याच वक्तव्यावर आता प्रतिप्रश्न सुद्धा आलेले आहेत। आशिष शेलारांनी राज ठाकरेंना एक प्रश्न विचारलाय, तुम्ही उद्धव ठाकरेंना त्यांच्या वेळेच्या सरकारबद्दल, त्या दिरंगाईबद्दल काही प्रश्न विचारणार आहात का, असा प्रतिसवालच आशिष शेलार यांनी केलाय। या महामार्गाबद्दल जर मनसे प्रामाणिक असेल तर त्या प्रामाणिकपणाची परीक्षा त्यांना आधी द्यायला लागेल आणि ती परीक्षा अशी आहे की सन्माननीय राज ठाकरे असो वा मनसे हे त्यांचा मित्रपक्ष असलेल्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला तुमच्या काळात तुम्ही या बाबतीत काय केलं, दिरंगाई कशी केलीत, कंत्राटदाराशी काही चर्चा सल्ला मसलत केलीत का, असं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला विचारणार आहेत का, हा प्रश्न आहे। आणि जर राज ठाकरे किंवा मनसे स्वतःच्या मित्र असलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाच्या काळातल्या दिरंगाईचा प्रश्न विचारणार नसून ही पाहणी करणार असेल तर केवळ ती राजकीय पाहणी आहे। या मुळात विषयाशी गांभीर्यतेने पाहत आहेत असं मला वाटत नाही।